राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, बँकेचे खाते नक्की तपासा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. आता लवकरच खरीप हंगाम देखील सुरू होत आहे आणि खरीप हंगामामध्ये आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बी बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त एक नाही, दोन नाही, तर बघा आता 3 योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आता कोणत्या 3 योजनांचे पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिली जी महत्त्वाची योजना आहे ती आहे नमो शेतकरी योजना. बघा, नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले आहेत. 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील आणि 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे किती, तर आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची योजना आहे कोणती, तर बघा PM किसान योजना आहे. PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22 हप्ते जमा झाले आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 23वा हप्ता जमा होणार आहे. 23व्या हप्त्याचे किती, तर 2000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार. आणि फक्त या ठिकाणी नमो शेतकरी आणि PM किसान योजनाच नव्हे, तर आता तुमच्या खात्यावरती अजून एका योजनाचे पैसे जमा होणार आहेत. कोणत्या, तर बघा आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, खरीप पीक विम्याचे 1219 कोटी रुपये मंजूर आणि ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का? नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार? तसेच PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, पीक विम्याची रक्कम देखील माझ्या खात्यावरती जमा झाली पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तसेच तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तसेच आता बघा, सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत, तसेच काही निकष असतात आणि जे शेतकरी अटी शर्तीमध्ये बसतात, जे शेतकरी निकषामध्ये बसत असतात, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का? म्हणजेच की विना अडथळा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, तर याकरिता कोणतं काम करावं लागणार का? तर याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता, PM किसान योजनेचा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती नेमकी कधी जमा होणार? आज जमा होणार का? उद्या जमा होणार? कोणत्या दिवशी जमा होणार? कोणत्या तारखेला जमा होणार? किती वाजता जमा होणार? कोणत्या वेळेला जमा होणार? म्हणजेच की पैसे नेमके कधी जमा होणार? तर याबद्दलची A to Z माहिती, प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये
सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा बातम्या तुम्हाला या ठिकाणी या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता या दोन योजनांबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विम्याची देखील अपडेट आपण पुढे बघणारच आहोत। पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती आज जमा होणार का, उद्या जमा होणार, नेमका कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, आता स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची अत्यंत गरज आहे, कारण की आता खरीप हंगाम सुरू होतच आहे। पेरणीसाठी खते, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे नक्कीच आता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता सरकारनं केलेली घोषणा नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फायद्याची असणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता कर्जमाफी देखील लवकर होणार आहे। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 30 जूनच्या आधीच, बघा लक्षात घ्या, कर्जमाफी कधी होणार आहे तर 30 जूनच्या आधीच कर्जमाफी होणार आहे। 2 लाखांचे कर्ज माफ होणार आहे। हा देखील सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि कर्जमाफीमुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळेल। तर आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। स्क्रीनवरती बघू शकता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा असणार आहे, कारण की ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो ती आनंदाची बातमी अखेरकार समोर आली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता एकाच वेळी या ठिकाणी 2 हप्ते जमा होणार आहेत, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या देखील बघायला मिळत असतात, की ज्यामध्ये सांगण्यामध्ये येत असतं की काल पैसे जमा झाले, आज पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार। आता यामध्ये नेमकं सत्य काय आहे, नेमका हप्ता कधी जमा होणार हे जाणून घेणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4000 रुपये खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु थांबा, हे पैसे सर्वांनाच मिळतील असं नाही। काही महत्त्वाच्या अटी आणि 4 महत्त्वाची कामं सरकारने सांगितलेली आहेत आणि सरकारने सांगितलेली कामे जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि जर सरकारने सांगितलेली कामे जर तुम्ही पूर्ण केली नसतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, 9व्या हप्त्याचे किती 2000 रुपये, PM किसान योजनेचा 23वा हप्ता, 23व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये, दोन्ही योजनांच्या 2 हप्त्यांचे झाले 4000 रुपये। आता हे 4000 रुपये जमा होणार हे तर माहीत झालं, परंतु या 4000 रुपयांच्या लाभासाठी सरकारने कोणती कामे करायला सांगितले आहे हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। आता हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि जर या 4ही बाबींची पूर्तता असेल, सरकारने सांगितलेली तुम्ही सर्व कामे पूर्ण केली असतील तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता हप्त्याच्या लाभासाठी कोणकोणतं काम करावं लागणार तर शेतकरी मित्रांनो बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे तर पहिलं जे महत्त्वाचं काम आहे बघा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणजेच की तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे। जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्ही खात्री करा आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी
लिंक करून घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं महत्त्वाचं काम, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण असायला पाहिजे। जर ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या। त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती व्यवस्थित असणे आवश्यक आहे। जर तुमचे लँड सीडिंग नो असेल तर तात्काळ तलाठ्याशी संपर्क साधा। बघा तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती व्यवस्थित असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती व्यवस्थित नसेल तर ती व्यवस्थित करणे आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथं जे महत्त्वाचं काम आहे तर बघा तुमच्याकडे फार्मर आय डी असायला पाहिजे आणि तुमचं बँकेचं खातं हे चालू असायला पाहिजे, सक्रिय असायला पाहिजे। जर तुम्ही अद्याप देखील फार्मर आय डी काढला नसेल तर आजची आज फार्मर आय डी काढून घ्या। जर या चारीपैकी एकही गोष्ट अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा एकदा सांगत आहे, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक करा। तुमचे ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या। तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती अद्यावत नसेल तर ती अद्यावत करून घ्या आणि तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी देखील काढून घ्या। या सर्व बाबींची पूर्तता असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणकोणती कामे करावी लागणार हे तर तुम्हाला समजलं। तर बघा शेतकरी मित्रांनो आता पैसे जमा होणार आहेत आणि हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार हे देखील तुम्हाला समजलं असेल। तर आता शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने आता हिरवा कंदील दिला आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती अनेक तारखा फिरत होत्या, पण आता या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सरकारचा उद्देश असा आहे की पेरणीच्या किंवा येणं गरजेच्या वेळी शेतकऱ्यांच्या हातामध्ये मोठी रक्कम असावी। त्यामुळे आता 2000 अधिक 2000 असे एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये अशा पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय करत आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक मदत या ठिकाणी जमा करत आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजना राबवली जात आहे आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार। राज्य सरकार नमो शेतकरी योजना चालवत आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार। 2 योजनांचे 2 हप्ते 2 हप्त्यांचे 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। का जमा होणार तर समोर आलेल्या माहितीनुसार काय सांगण्यामध्ये आलं आहे तर सरकारचा असा उद्देश आहे की पेरणीच्या किंवा येणं गरजेच्या वेळी शेतकऱ्यांच्या हातामध्ये मोठी रक्कम असावी। त्यामुळे आता 2000 अधिक 2000 अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। आता पैसे तर जमा होणार हे तर तुम्हाला समजलं, तसेच या 2 हप्त्यांच्या लाभासाठी कोणतं काम करायचं हे देखील तुम्हाला समजलं। पुन्हा एकदा सांगतो बघा, जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ई-के-वाय-सी नसेल तर ई-के-वाय-सी करा। तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती अद्यावत नसेल तर ती अद्यावत करा। तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या। या 4 बाबींची पूर्तता असेल तर 100% खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अनेकांचे जुने हप्ते अद्याप मिळाले नाहीत। जर तुमचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजून या ठिकाणी जमा झाला नसेल तर काळजी करू नका। जर कागदपत्रांची पूर्तता असेल तर रखडलेले देखील हप्ते खात्यावरती जमा होतील, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही। तसेच आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये, 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार, हे तर तुम्हाला समजलं। तसेच आता पीक विम्याची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार। बघा पीक विम्याबद्दलची देखील महत्त्वाची बातमी समोर आली आहे, एकदम खरी माहिती आहे, लक्षात घ्या। बघा स्क्रीनवरती बघू शकता, खरीप पीक विम्याचे 1219 कोटी रुपये मंजूर, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बघा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईसाठी खरीप हंगाम 2025 मधील निम्म्या पीक कापणी प्रयोगांची भरपाई निश्चित झाली आहे। एकूण राज्यातील 30 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईसाठी खरीप हंगाम 2025 मधील या ठिकाणी निम्म्या पीक कापणी प्रयोगांची भरपाई निश्चित झाली असून आता राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खरीप हंगाम 2025 मधील पीक विम्याची भरपाई आता शेतकरी या ठिकाणी म्हणजेच की कधी मिळणार असे शेतकरी आतुरतेने प्रतीक्षा करत होते, परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा
परीक्षा संपली आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही. मात्र अखेरकार एप्रिल महिन्यामध्ये पीक विमा जमा होण्याचं सुरुवात झाली आहे. आता राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 1219 कोटींचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरती या ठिकाणी शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. बघा, आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का? तर शेतकरी मित्रांनो, बघा, तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. फक्त लक्षात घ्या, म्हणजे की तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार. आता राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती. बघा, राज्य सरकार म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की पीक विम्याचे 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील. त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये पीक विम्याचे जमा होणार हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटर चालकाला तुम्हाला म्हणायचं आहे की आमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती आम्हाला तपासायची आहे. आमचा पीक विमा मंजूर आहे का नाही, किती रक्कम मंजूर आहे हे आम्हाला तपासायचं आहे, असं तुम्ही CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्र चालकाला म्हणा. आणि त्या ठिकाणी तुम्ही CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती त्या ठिकाणी तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासली जाईल. पीक विम्याच्या पोर्टलवरती सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचा किती पीक विमा मंजूर आहे, तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार, ही सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील पीक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सर्व काही माहिती तपासू शकता. जर तुम्हाला मोबाईलवरती बघायला येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी सर्व काही तपासू शकता, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार. आणि पीक विम्याच्या पोर्टलवरती जेवढी काही रक्कम दाखवेल तर तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल. म्हणजेच की तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासली, पीक विम्याच्या पोर्टलवरती जर 10,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होतील. जर पीक विम्याच्या पोर्टलवरती 20,000 दाखवत असेल तर 20,000 जमा होतील. 30,000 दाखवत असेल तर 30,000 रुपये जमा होतील. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की पीक विमा किती मंजूर आहे, किती हजार रुपये जमा होणार, हे जर तुम्हाला सर्व काही तपासायचं असेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील तपासू शकता. जर मोबाईलमध्ये तपासता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासा. पीक विम्याच्या पोर्टलवरती सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच पीक विमा जर तुमचा मंजूर असेल तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर PM किसान योजनेच्या देखील 23व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. परंतु या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे. जर कागदपत्रांची पूर्तता नसेल तर कागदपत्रांची पूर्तता करून घ्या. EKYC नसेल तर EKYC करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर फार्मर ID काढलेला नसेल तर फार्मर ID काढून घ्या. बघा, शासकीय योजनांच्या लाभासाठी केंद्र सरकारने फार्मर ID अनिवार्य केला आहे. तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा, PM किसान योजनेचा, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर या सर्व योजनांच्या लाभासाठी फार्मर ID असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे जर फार्मर ID नसेल तर फार्मर ID काढून घ्या. आणि त्याचबरोबर तुमच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती अद्ययावत नसेल तर अद्ययावत करून घ्या. आणि या सर्व बाबींची पूर्तता असेल तर आता 100% तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. तसेच आता खरीप हंगामापूर्वीचं कर्जमाफी देखील होणार आहे. त्यामुळे नक्कीच आता राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळेल.
कर्जमाफीबद्दल जर बोलायला गेलं तर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2 लाखांचे कर्ज माफ होणार आहे. कधी तर 30 जूनच्या आधीच कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.